नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर तालुक्यात अवैध उत्खननाचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलाय. म्हणजे बेकायदेशीर मुरुम वाहतूक जी आहे ही तालुकाभर पुन्हा त्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्या बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली एक लहानसं मुलगा 6 वर्षाचं ट्रॅक्टरच्या टायली खाली घावलं आणि ते जाग्याला मरण पावलं. म्हणजे बघा, फास्ट वाहनं म्हणजे तहसीलदारची गाडी येईल, पोलिसाची गाडी येईल ह्याच्या भीतीनं हे ट्रॅक्टरवाले गाड्या पळवतात. ती ट्रॅक्टरवाले ती पळवतात, ट्रॅक्टर मुरुम भरलेला असतो म्हणून. तर ह्या भीतीपोटी ते कसं बी खोदड पळवतात आणि त्यातूनच हलगर्जीपणामुळे एका बालकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली घावून मृत्यू झाला. सदर घटना ही इंदापूर तालुक्यातली आहे. इंदापूर तालुक्यातल्या शेटपळ हवेली गावची बावडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे. आउटपोस्ट आहे बावडा, नरसिंगपूर त्याला पोलीस स्टेशन आहे आणि याच्या हद्दीमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. तर नेमकं काय घडलंय, कसं घडलंय, याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. की कोणाचा ट्रॅक्टर होता, किती वर्षाचा मुलगा, त्याचं काय नाव त्या मुलाचं, याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या शेटपळ गावचा एक लहानसा मुलगा बेकायदेशीर उत्खननातला मुरुम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून त्याचा मृत्यू झाला. आता हा उत्खननाचा प्रश्न जो आहे, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणे, मुरुम वाहतूक करणे, हे बेकायदेशीरच आहे. म्हणजे कसलीही परमिशन घेतलेली नसते, काहीच नाही, असंच आपलं दमदाटे देऊन हे सगळं सुरू असतं. तरी सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये वाळू वाहतूकदारावरती किंवा मुरुम वाहतूकदारावरती तहसीलदारांकडून कारवाई नेहमी होत असते. परंतु तहसीलदार महोदयांना तरी काय तेवढंच काम आहे का, उठलं की नुसतं वाळू आणि मुरुमाचंच बघायचं? त्यांना सुद्धा इतर काम असतात आणि त्यातून डोळा चुकवून अधिकाऱ्यांचा हे सगळं सर्रास सुरू असतं. पोलीस प्रशासन सुद्धा कारवाई करत असतं आणि हे सगळे अख्ख्या महाराष्ट्रभर सगळं सुरू आहे. बेकायदेशीर मुरुम, बेकायदेशीर वाळू वाहतूक करणं सगळीकडे सुरू आहे. जशी जमल तशी कारवाई केली जाते. परंतु जे वाहतूकदार आहे त्या वाहतूकदारांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे की आपण जे वाहनं पळवतो त्या वाहनांमध्ये कोणी होतंय का, काय होतंय का, हे सुद्धा लक्ष ठेवून हे केलं पाहिजे. लहान मुलांपासून याच्यापासून दामानी घेतलं पाहिजे. परंतु असं केलं जात नाही. खोदाडा कसं पळवलं जातं. तर आता या प्रकरणी बघा, बावडा आउटपोस्टला गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये BSNL म्हणजे कलम बघा काय काय दाखल झालेले आहे. ते भारतीय न्याय दंड संहिता जी म्हणतो आपण, BNS 281 नुसार एक गुन्हा दाखल झालाय. 125A नुसार एक गुन्हा दाखल झालाय. 125B, 106(1), 134 आणि 177 अशा कलमान्वये गुन्हा दाखल झालाय. तर आता ह्याच्यामध्ये फिर्याद दाखल करणारा म्हणजे त्या मुलाचा वडील नितीन बाळू चव्हाण, राहणार शेटपळगडे, याने तक्रार नोंदवलेली आहे. दलित समाजाचा मुलगा आहे. पोलीस प्रशासनानं सुद्धा गुन्हा दाखल करायला घाई केली नाही. म्हणजे नेहमीच पोलीस प्रशासनाचा आपण पाहतच असतो की जात बघून कसा न्याय दिला जातो, हे सुद्धा आहे. तर या मुलाचा त्याला तो ट्रॅक्टर खाली सापडल्यानंतर आई वडिलांनी त्याला दवाखान्यामध्ये नेलं. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला मृत घोषित केलं तिथल्या डॉक्टरांनी आणि मृत घोषित केल्यानंतर पोलीस स्टेशनने तक्रार तोपर्यंत काहीही दाखल केलेलं नव्हतं. मग पोलिसांनी त्या मुलाच्या आई वडिलांशी संपर्क झाला. त्यानंतर त्या
मुलाच्या आई वडिलांनी प्रेतच पोलीस स्टेशनला आणून ठेवलं जोपर्यंत गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत. कारण की आपण भूमिका पाहत असतो कशा असतात काय असतात. आता याच्यामध्ये मदन काळे अशा नावाच्या इसमावरती गुन्हा दाखल केलेला आहे. फार्माटेक कंपनीचा ट्रॅक्टर आहे, त्या ट्रॅक्टरवरती नंबर नाही, म्हणजे टायलीवरती नंबर नाही, ट्रॅक्टरवरती नंबर नाही, आणि तो ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केलेला आहे, आणून जमा केलेला आहे पोलिसांनी तो ट्रॅक्टर. म्हणजे जरी जमा केलेला असला तरी बघा त्या आरोपीचं पूर्ण नाव ह्या FIR मध्ये नोंदलेलं नाही, ट्रॅक्टरचा नंबर नोंदलेला नाही, आरोपीला अद्याप अटक केलेली नाही या प्रकरणामध्ये. आता जर वाहनांची कागदपत्रच नसतील, बिगर नंबरची वाहनं असतील, तर अजून इतर गुन्हे सुद्धा दाखल करणं गरजेचं आहे. आणि बेकायदेशीर वाहतुकीचा हा तालुक्यातला पहिला बळी नव्हे, तर याआधी सुद्धा असं बेकायदेशीर वाहतुकीमध्ये बळी गेलेले आहेत, मृत्यू झालेला आहे अनेकांचा, की ह्या अशा पद्धतीने बेकायदेशीर वाहतूक सुरू असते. आता तो ट्रॅक्टर आहे आपल्याकडे, त्याचा व्हिडिओ आहे, हा फार्माटेक ट्रॅक्टर. हा मुरमाने भरलेला ट्रॅक्टर आहे. हा बघा, हे बघू शकता आपण कसं आहे. हा फार्माटेक कंपनीचा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टरला नंबर नाही, टायल्यांना नंबर नाही. मला एक कळत नाही की हे असे बिगर नंबर असलेली वाहनं पोलिस चालूच कसं काय देतात. म्हणजे तालुकाभर असे अनेक वाहन आहेत, महाराष्ट्रभर असे अनेक वाहन आहेत, पण ज्या ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशी वाहन आहेत ही वाहनं अशी चालू कशी काय दिली जातात की त्या वाहनांवरती नंबर नाही, नंबर प्लेट नाही त्या वाहनांना, आणि अशी वाहनं रस्त्यावरती चालू राहतात. म्हणजे एकतर कोणाच्या तरी आशीर्वादाने हे सगळं सुरू राहतं, असंच एकंदरीत आपल्याला दिसतंय याच्यातून. म्हणजे बघा, बऱ्याच अशा जे अवैध उत्खनन असतं, म्हणजे वाळू वाहणाऱ्या गाड्या, मुरुम वाहणाऱ्या गाड्या, या वाहनांना नंबर नसतो. ही वाहनं कागदपत्रात अडकलेली असतात किंवा काहीतरी असतं, म्हणजे गवलं तरी ती पोलीस स्टेशनला जरी जमा झालं तिकडं तरी काय देणं घेणं नाही, अशा पद्धतीचा हा सगळा खेळ असतो. पोलिस सुद्धा की पोलिसांना दिसून सुद्धा हे का कारवाई केली जात नाही अशा गोष्टींवरती, तोच मोठा प्रश्न आहे. आता गुन्हा दाखल करायला सुद्धा ह्या प्रकरणामध्ये उशीर झाला पोलिसांकडून, रात्रीच्या 12 वाजल्या गुन्हा दाखल करायला. परंतु ते गुन्हा दाखल होईपर्यंत तिथलं प्रेत मात्र त्या मुलाच्या आई वडिलांनी उचललं नाही. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हाच तिथलं प्रेत उचलून नेलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की गुन्हा जरी दाखल करायचा म्हटलं तरी सुद्धा पोलीस स्टेशनला दबाव आणावा लागतोय आणि तेव्हाच गुन्हा दाखल होतोय. ही दुर्दैवी घटना आहेत या सगळ्या. अशा वेळीच पोलिसांनी गुन्हे दाखल करणं गरजेचं आहे अशा गोष्टींमध्ये. आणि अशी जी वाहनं मुरमाची फुरमाची वाहतात ह्यांची कागदपत्र तपासणी करणं, आता ते RTOचं काम आहे, पोलीस सुद्धा करू शकतंय, परंतु ते केले जात नाही. म्हणून तर ह्या घटना अशा वेळोवेळी घडतात. तर या घटना घडल्याच नाहीत पाहिजे, परंतु ते घडतंय. आता बघा, या मुलाच्या वडिलांना फिर्याद नोंदवलेली आहे आणि 6 वर्षाचं हे मुलगा आहे. अक्षरशः तो लघवी रस्त्याच्या कडेला करत होता असं सांगितलं गेलंय का फिर्यादीमध्ये, आणि लघवी करत असताना तो ट्रॅक्टरनं त्याला धडकवलं. म्हणजे ट्रॅक्टर किती फास्ट असेल हे सुद्धा आपण लक्षात आणलं पाहिजे. आणि विशेषतः करून ह्याचा जो चालक आहे, जो ट्रॅक्टर चालवत होता, तो तिथून पळून गेला ट्रॅक्टर सोडून. नंतर तो ट्रॅक्टर चालू करून पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावलेला आहे आणि त्याच्यावरती कारवाई केलेली आहे. तर अशा घटना घडू नये याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बघा, वाळू वाहतूक करणारे सुद्धा असंच फास्ट वाळू वाहतूक करत असतात.
एकदम पळाव 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 पेदड 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 पळवत असतात आणि अशा गोष्टींमुळेच ही अशा घटना गंभीर घडत असतात. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समेराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.